गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान दत्तात्रेयांचं स्मरण करून आपणा सर्व साधक गुरुचरित्राचे उपासक दत्तभक्त यांना साष्टांग नमस्कार करून मी माझ्या या सेवेचा प्रारंभ करतो. 19व्या अध्यायामध्ये सिद्धांनी नामधारकांना सांगितलं की 12 वर्षाचं वास्तव्य या ठिकाणी औदुंबर वृक्षाखाली कृष्णापंचगंगेच्या संगमावर महाराजांनी केलं. घोर अशा प्रकारचं अनुष्ठान केलं, तपश्चर्या केली आणि महाराजांनी या ठिकाणी मनोहर पादुकांची स्थापना केली. योगिनीना आणि अन्नपूर्णेला या ठिकाणी ठेवलं पादुकांच्या सोबतीनं बरोबर. आणि महाराज प्रकट रूपाने गाणगापूरला गेले. 20व्या अध्यायाच्या सुरुवातीला आता आपली जी कथा आहे ती कथा 19व्या अध्यायातून 20व्या अध्यायात येते. सिद्धांना नामधारकांनी विचारलं की महाराज इथून प्रकट रूपाने गाणगापूरला गेले, आपण म्हणता याच ठिकाणी महाराज आहेत, गुप्त रूपानं मनोहर पादुकांच्या रूपानं आहेत असं म्हणता. औदुंबर हा कल्पवृक्ष आहे असं म्हणता, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं आपण सांगता. तर हे कसं काय? या ठिकाणी महाराज इथून निघून गेल्यानंतर येणाऱ्या भक्तांची मनकामना या ठिकाणी पूर्ण होते याकरता काही दृष्टांत आहे का? इथं येऊन जे सेवा करतात, जे भक्ती दत्तात्रेयांची करतात, त्यांच्या मनकामना पूर्ण झाल्या असा काही दृष्टांत आहे का? असेल तर ती कथा ऐकण्याची माझी इच्छा आहे. तेव्हा नामधारक सिद्धांना सांगतात, बाळा ऐक, लक्ष देऊन ऐक. महाराज नृसिंह सरस्वती स्वामी महाराज येथून गाणगापूरला गेले प्रगट रूपानं, परंतु याच ठिकाणी मनोहर पादुकांची स्थापना केली. तर या ठिकाणी घडलेली एक कथा तुला सांगतो, ऐक म्हणले. तर वाडीपासून जवळच शिरोळ नावाचे एक गाव, त्या गावामध्ये गंगाधर नावाचा एक ब्राह्मण, कर्ममार्ग आचरण करणारा, वेदशास्त्र संपन्न असा, अध्ययन अध्यापन करणारा, परंतु अत्यंत दरिद्री. त्याची पत्नी आहे. होतं कसं, तर ह्या पत्नीला मुलं व्हायची, परंतु ती मुलं जगायची नाही. 1, 2, 3, 4, 5 मुलं जन्माला आली आणि 5ही मुलं मरण पावली. ही अत्यंत दुःखी आहे. प्रत्येक मुलाच्या मृत्यूनंतर ती खूप शोक करते, अत्यंत दुःखात आहे, अत्यंत चिंता तिच्या मनामध्ये. ती मनामध्ये विचार करते की असं काय मागच्या जन्मी मी पाप केलं असेल म्हणून माझी मुलं जगत नाहीत, थोड्याच कालावधीत ती मरण पावतात, काय असेल विचार करते. एक दिवस गावातले जे ज्योतिषी होते, ज्योतिष जाणणारे होते, त्यामध्ये पारंगत असणारे, त्यांच्याकडेही गेली आणि त्या सभेला तिनं प्रार्थना केली की असं का होतं, 5 पुत्र माझे मृत्युमुखी पडले, माझी संतती जगत नाही, याला कारण काय? तेव्हा त्यांनी सांगितलं की जर असा कोणी स्त्रियांचा गर्भपात करत असेल मागच्या जन्मी, तर तो निसंतान होतो किंवा त्याची मुलं जगत नाही, किंवा अश्ववध गोवध करी, जर घोड्याला ठार मारला असेल मागच्या जन्मी, किंवा गायींची हत्या केली असेल, किंवा दुसऱ्याचं द्रव्य अपहार म्हणजे चोरी केली असेल, काढून घेतलं असेल बळजबरीनं, तरी सुद्धा
पुढच्या जन्मी निसंतान तो मनुष्य होतो, मुलं जगत नाहीत किंवा मुलं जन्माला येत नाही. तर तिने विचारलं की माझ्या बाबतीत काय घडलंय. तेव्हा त्यांनी सांगितलं की मागच्या जन्मी तू शौनक नावाच्या शौनक गोत्राच्या ब्राह्मणाकडून 100 रुपये घेतलेस. त्यानं पुष्कळ वेळा तुझ्याकडे मागितले, परंतु तू त्याला दिले नाहीस. आणि त्या द्रव्यावर त्याची आशा असल्यामुळं त्यानं आत्महत्या केली. जवळ सगळे पैसे संपले असतील, त्याच्या जगायचं कसं असा प्रश्न पडला असेल, जगणं मुश्किल झालं असेल. अशा पद्धतीनं जगण्यापेक्षा मेलेलं काय वाईट म्हणून त्यानं आत्महत्या केली. आणि आत्महत्या केल्यानंतर त्याचं जे 16वं कर्म आहे, त्याची जी अंत्येष्टी आहे, ती अंत्येष्टी कुणीही केलेली नाही. आणि अंत्येष्टी केली नसल्यामुळं, दिवस कार्य केलेलं नसल्यामुळं त्याला गती मिळालेली नाही आणि तो पिशाच्य झालाय. आणि तो पिशाच्य होऊन तुझी सगळी मुलं तो मारतोय. तुला ब्रह्महत्येचा दोष मागच्या जन्मीचा लागलेला आहे. तुझ्यामुळं त्या ब्राह्मणानं आत्महत्या केलेली आहे आणि तो पिशाच्य झालेला आहे. हे तिनं ऐकलं आणि तिला फार मोठा पश्चाताप झाला. माझ्या हातून ब्रह्महत्या घडली आहे. तिला खूप मोठा पश्चाताप झाला आणि त्या पश्चाताप दग्ध अंतःकरणानं ती ब्राह्मणांच्या सभेला विनवणी करते की माझ्या हातून ब्रह्महत्या घडलेली आहे, तुम्ही सांगता, परंतु यातून मुक्त होण्याचा काहीतरी उपाय असेल तर मला सांगा. तेव्हा सगळ्या ब्राह्मणांनी खूप विचार केला आणि त्यांनी त्याला सांगितलं की तुझ्या हातून ब्रह्महत्येचा दोष घडलेला आहे. ब्राह्मणाचं द्रव्य तू अपहार केलेला आहेस, त्याच्याकडनं काढून घेतलेलं आहेस, त्यानं मागून सुद्धा तू त्याला दिलं नाहीस आणि तत्संबंधानं त्यानं आत्महत्या केलेली आहे, म्हणून तो पिशाच्य झालाय. आणि त्याला जर उद्धार गती झाली, त्याची जर पिशाच्योनीतून मुक्तता झाली, तर तुझी मुलं जगतील. याकरता तू काय करावंस, तर तू त्याचं दिवस कार्य करावंस. त्याची अंत्येष्टी जी आहे ती अंत्येष्टी तू करावीस. आणि अंत्येष्टी केल्यानंतर 100 रुपये त्याच्या गोत्राच्या ब्राह्मणाला तू दान दे. हे तिनं ऐकलं. त्यांनी सांगितलं की त्यामुळं तुला हा ब्रह्महत्येचा दोष तुझा नष्ट होईल आणि मग तुझी संतती पुढं जगायला लागेल. त्यांनी एवढं पण तिला सांगितलं की तू कृष्णा पंचगंगेच्या संगमावर जा आणि 1 मास म्हणजे 1 महिना तू उपास कर आणि औदुंबराची आणि दत्त पादुकांची तू सेवा कर. ब्रह्महत्येचं पाप जे आहे ते पाप नष्ट व्हायला पाहिजे. याकरता तुम्ही काय करा, त्यांनी सांगितलं तिला की पापविनाशी तीर्थात स्नान करायचं, 7 वेळा औदुंबर स्नपन म्हणजे औदुंबराला स्नान घालायचं, दत्तपादुकांना अभिषेक करायचा, पुन्हा काम्य तीर्थामध्ये स्नान करायचं. असं 1 महिना तू कर. म्हणजे हा जो तुझा ब्रह्महत्येचा दोष आहे हा दोष नष्ट होईल. त्या पिशाच्याला उत्तम प्रकारे सद्गती मिळेल आणि पिशाच्याला सद्गती मिळाल्यानंतर मग तुझी संतती जगायला लागेल. सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मनोहर पादुकांच्या रूपाने तिथं वास करतात. ते तुझं रक्षण करतील. आणि तिने अशा पद्धतीने तिला सगळं सांगितलं. तेव्हा तिनं पुन्हा नमस्कार केला. ती म्हणते आमच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य, माझ्याकडे मी काहीही जरी केलं तरी 100 रुपये माझ्याकडे एकत्र गोळा होणार नाहीत. सगळं जरी माझ्याकडे आहे ते सगळं जरी विकलं तरी सुद्धा 100 रुपये माझ्याकडनं गोळा होणार नाही. 700 वर्षापूर्वीचा काळ आहे. 100 रुपयाला फार मोठी किंमत होती त्यावेळेला. ती म्हणते की माझ्याकडे हे शक्य नाहीये. तेव्हा ती म्हणते की मी कष्ट करीन, दत्तगुरूंच्या पादुकांची भक्ती करीन, 1 महिना उपवास करीन, त्याला
त्या पिशाच योनीतून मुक्त होण्याकरता त्याच्या नावाने मी औदुंबर स्नपन, दत्तपादुकांना अभिषेक, काम्य तीर्थात स्नान, पापविनाशी तीर्थात स्नान, हे सर्व काही मी निष्ठेनं करीन, भक्तीनं करीन. मी गुरु सेवा करते. मग ब्राह्मणांनी तिला सांगितलं की तू असं कर, तू गुरुस्थानावर जा आणि गुरुस्थानावर जाऊन तू सेवा करायला सुरुवात कर. सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तुला सहाय्य करतील आणि सद्गुरु सांगतील त्याप्रमाणे तू पुढं कर, असं त्यांनी तिला सांगितलं. निरोप दिला. सगळ्या ब्राह्मणांना तिने नमस्कार केला आणि ती गुरुस्थानावर आली. त्या पिशाच्य ब्राह्मणाच्या नावानं तिनं खूप सेवा केली. पहिल्यांदा पापविनाशी तीर्थात स्नान करायचं, वर यायचं, 7 वेळा औदुंबर स्नपन करायचं, गुरुपादुकांना अभिषेक करायचा, पुन्हा काम्य तीर्थात स्नान करायचं. अशा तऱ्हेनं तिनं अतिशय निष्ठेनं, भक्तीनं, अत्यंत पश्चाताप दग्ध झालेली आहे. तिला फार मोठा पश्चाताप त्या ठिकाणी तिला झालेला आहे आणि अशा पद्धतीनं तिनं सेवा करायला सुरुवात केली. आणि सेवा करत असताना तिची जी साधना आहे, ती साधना जशी जशी पूर्णत्वाला यायला लागली, तसं तसं एक दिवस तिच्या जीवनामध्ये असा विलक्षण अद्भुत आला की त्या दिवशी तिला झोप लागली आणि झोपेमध्ये असं अद्भुत स्वप्न तिला पडलं की ती गुरुपादुकांच्या जवळ आहे, सेवा करते आहे आणि तेवढ्यात तो जो पिशाच आहे तो पिशाच समोर येऊन उभारला. हे स्वप्नामध्ये तिला दिसलं आणि तो पिशाच तिच्याकडे 100 रुपये मागायला लागला. माझे मागच्या जन्मीचे 100 रुपये दे, नाहीतर आता इथल्या इथं तुला ठार करतो. म्हणून त्यानं तलवार उपसली आणि तिच्या अंगावर तो आला आणि ते बघितलं आणि ती इतकी घाबरली, पळत 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 औदुंबर वृक्षाच्या मागे गेली. औदुंबर वृक्षाच्या मागे लपण्याकरता म्हणून ती गेली, तर त्या ठिकाणी तिला श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज बसलेले दिसले. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज दिसल्याबरोबर ती त्यांच्या पाठीमागे जाऊन लपली. त्या पिशाच्याची तिला भीती वाटली आणि ते पिशाच्या समोर आलं आणि ते पिशाच्य महाराजांना म्हणताय की महाराज, आपण संन्यासी आहात, आपण माझ्या शत्रूचा पक्षपात करू नका. या ब्राह्मण स्त्रीनं माझे मागच्या जन्मी 100 रुपये घेतले, मला दिले नाही. मी अत्यंत कष्टात होतो, मला काय करावं सुचेना. कितीही मागितलं तरी ही पैसे देईना, माझे पैसे लुबाडले सगळे, मला जगण्याचा काही मार्गच दिसेना. अशा पद्धतीने जगण्यापेक्षा मृत्यू आलेला काय वाईट, म्हणून मी आत्महत्या केली आणि त्यामुळं मी पिशाच्य झालोय आणि म्हणून मी हिची मुलं मारतोय, मी हिची संतती जगू देत नाही आणि अजूनपर्यंत जगून देणार पण नाही. तिने पैसे दिले तर बरं, नाही तर तिचाही मी नाश करणार. असं म्हटल्याबरोबर श्रीमंत नृसिंह सरस्वती सद्गुरू म्हणतात की माझ्या भक्ताचं रक्षण करणं हे माझं ब्रीद आहे. तुला सद्गती पाहिजे या पिशाच्या योनीतून, काय 100 रुपये पाहिजेत ते तू मला सांग. तुला सद्गती पाहिजे असेल, या पिशाच्या योनीतून तुला मुक्तता पाहिजे असेल, तर मी सांगतो ते ऐक. आणि जर तू ऐकणार नसलास तर तुला जे करायचं ते तू कर. माझ्या भक्ताचं रक्षण कसं करायचं ते मी बघतो, कारण भक्ताचं रक्षण करणं हेच आमचं ब्रीद आहे. त्याकरता आम्ही अवतार घेतलेला आहे आणि ही माझी भक्त आहे, हिचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. मागच्या कुठल्या तरी जन्मीचं पुण्यकर्म त्याचं फलप्रद झालं आणि तो सद्गुरूंना नमस्कार करून म्हणतो की महाराज, आपण परमपुरुष आहात, आपण अवतारी पुरुष आहात, ब्रह्मा विष्णू महेश्वरांचे आपण अवतार आहात. मागच्या कुठल्या तरी जन्मीचं पुण्यकर्म म्हणून आपलं दर्शन मला झालं. आपण ज्या पद्धतीने सांगाल त्याप्रमाणे मी ऐकायला तयार आहे. या पिशाच योनीतून माझी मुक्तता करा. तेव्हा महाराजांनी त्या ब्राह्मण स्त्रीला बोलवलं
आणि ब्राह्मण स्त्रीला सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तिला सांगतात की याचं 16वं कर्म म्हणजे क्रियाकर्मांतर ह्याचं झालेलं नाहीये, ते क्रियाकर्मांतर तू कर आणि तुला जेवढे शक्य होतील तेवढे पैसे तू शौनक गोत्राच्या ब्राह्मणाला दे, म्हणजे याची पिशाच योनीतून मुक्तता होईल आणि तुला उत्तम अशा प्रकारची पुत्र संतती प्राप्त होईल. हे सगळं तिला स्वप्नामध्ये दिसतंय आणि महाराजांनी तिला सांगितलं की अशाच प्रकारची तुझी जी साधना आहे ती साधना तू चालू ठेव, त्याचं उत्तम अशा प्रकारचं फळ तुला प्राप्त होईल. असा वर स्वप्नामध्ये या ब्राह्मण स्त्रीला दिला. असा अद्भुत स्वप्न दृष्टांत या ब्राह्मण स्त्रीला झाला. अतिशय आनंद तिला झाला आणि ती झोपेतून जागी झाली. या ठिकाणी आपला हा भाग पूर्ण होतोय. या ठिकाणी माझ्या वाणीला मी विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये या स्त्रीनं पुढे काय काय केलं तो विचार आपण करायचा आहे, त्याचं चिंतन त्याचा अभ्यास आपण करूया. या ठिकाणी मी थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.